हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात सगळे? तर दिवाळीचा फराळ आता जवळजवळ सर्वांचाच संपलेला असेल, कारण आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सदैव तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहू दे अशीच मी लक्ष्मीकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे करंजीचा. तर ही कुठलीही लेयर्सची करंजी नाही आहे किंवा पुडाची साठ्याची काही करंजी नाही आहे. तर ही मी तुम्ही टायटल पाहिलं असेल तर मी फ्लेवरवाली म्हणजे सुगंधित करंजी बनवलेली आहे. तर त्याच्यासाठी मी काय वापरलं आहे हे तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर तुम्ही व्हिडिओत पूर्ण राहा. तर सगळ्यात अगोदर मी सारण करून घेतलेलं आहे. तर 2 वाट्या रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी 6 वाट्या खोबरं वापरलेलं आहे आणि बाकीचे जे आहे ते ड्रायफ्रूट्स, खसखस आणि विलायची. तर आणि साखर, पिठी साखर 3 कप पिठी साखर त्याच्यासाठी वापरलेले आहे. तर हे परफेक्ट प्रमाण होतं म्हणजे आमच्यासाठी. तर तुम्हाला जर याच्यातलं कुठलंही खोबरं कमी करायचं असेल, रवा कमी करायचा असेल किंवा साखर कमी जास्ती करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. ड्रायफ्रूटचं पण प्रमाण आपल्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. प्रत्येक पदार्थ हा आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथं सारण जे आहे ते माझं तयार होत आहे. तर मी हे जे सारणाचे ज्या सगळ्या जिन्नस आहेत तर त्या मी एक मिक्स करून घेत आहे आणि थोडीशी त्याची टेस्ट वाढवण्यासाठी चिमूटभर अगदी मीठ घातलेलं आहे. आपण म्हणतो ना, कुठल्याही गोडाच्या पदार्थात मिठाशिवाय चव येत नाही. जसं तिखट पदार्थ असेल तर त्याला मीठ आवश्यक असतं, त्याचप्रमाणे गोड पदार्थ असला तरी त्याच्यासाठीही मीठ खूप आवश्यक असतं. आणि मीठ घातलं आणि आता हे जे खोबरं आहे तर ते मिक्स करून घेत आहे. त्याच्या अगोदर मी हे सगळे जे जिन्नस आहे ते थोडेसे गरम करून घेतलेले आहेत. गरम करायचं कारण हेच की करंजी आपली जास्त दिवस टिकावी आणि जरी सारण राहिलं तरी त्या सारणालाही खवट वास येऊ नये किंवा खोबऱ्यामुळे ते खराब होऊ नये. कारण खोबरं हे तेलकट असतं, त्याच्यामुळे खराब होऊ नये म्हणून मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गरम करून घेतलेल्या आहेत, भाजलेल्या नाही आहेत. आणि याच्यात मी एक पाव कप इतकी म्हणजे एक छोटी वाटी अशी मी मिल्क पावडर त्याच्यात मिक्स केलेली आहे सारणात. त्याने आणखीन आपल्या सारणाची जी चव आहे ती आणखीन वाढणार आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यात मिल्क पावडर घातलेली आहे. आणि जायफळाचा स्वाद अगदीच म्हणजे काय म्हणूया, त्याचा सुगंध जो असतो तो अतिशय छान येतो. तर जायफळ अर्ध किसून घातलं आणि फायनली इथे मिक्स करून घेत आहे. आणि आता हे सारण मला वाटते पूर्ण झालेलं आहे. आणि आता मी पारीसाठी जे आहे तर 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 2 वाट्या रवा घेतलेला आहे. आपण मैदा घ्या, रवा घ्या, हा चाळूनच घ्यायचा आहे. कारण चाळल्याने जो आपला पदार्थ आहे ना तो हलका होण्यास मदत होते, म्हणून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे. रवा मैद्याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. पूर्ण रवा वापरू शकता, पूर्ण मैदा वापरू शकता, दोन्हींचं प्रमाण अर्धा करू शकता. किंवा 3 वाट्या मैदा म्हटलं तर 1 वाटी रवा तुम्ही वापरू शकता. असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि ते चाळून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 4 वाटी रवा असेल किंवा मैदा असेल तर त्याच्यासाठी मी हे पाव कप 4 कप मी हे मोजून घेतलेलं होतं. तर त्याला पाव कप तूप टाकलेलं आहे. साजूक तूप आहे हे, तेल नाही टाकले. तेलाने थोडं कुडकुडीतपणा येतो आणि जो तुपाचं मोहन घातलं तर त्याला खुसखुशीतपणा वाढतो, म्हणून मी तुपाचं मोहन घातलेलं आहे. गोडाचे पदार्थ असतील तर शक्यतो तुपाचंच मोहन घालावं, त्याने खुसखुशीतपणा वाढतो. तर हे जे मी मोहन घातलेलं आहे तर ते सगळं मी रव्या मैद्याला छान असं चोळून घेतलं आणि नंतर त्याला जेवढं पाणी लागेल त्या पद्धतीने मी पाणी वापरून ही अशी घट्टसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. फार पातळ करायची नाही आहे, कारण त्याच्यात पातळ झाली तर आणखीन थोडा वेळ ठेवली तर ती अजून पातळ होते, म्हणून जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. आणि थोडी सैल मळायची, कारण त्याच्यात रवा होता. तर मी थोडी सैलसर अशी, म्हणजे जास्त चपाती इतकी पण सैल नाही, पण मीडियम यांनी मी ती मळून घेतली आणि थोडा वेळ मुरू दिली, कारण रवा आहे त्याच्यात, तर रवा नंतर फुलतो म्हणून थोडीशी सैलसर अशी मळून घेतली. आणि रवा एकदम वापरताना आपण 0 साईजचा रवा वापरायचा किंवा तो जो चिरोट्याचा रवा असतो तर तो वापरायचा आहे. आणि नंतर मी थोडीशी त्याला हाताने कुटून घेण्याऐवजी मी थोडं मिक्सरमध्येच
पाट्या वरवंटा असेल तर त्याच्यावर कुटून घेतात, पण त्याला फार मेहनत लागते. म्हणून मी आपलं मिक्सरमध्ये थोडी थोडी करून एक पल्स मोडवर मी ही कणिक आहे ती फिरवून घेतली आहे. सेकंदासाठी फक्त फिरवून घेतलेली आहे, कंटिन्यू फिरवायची नाही आहे, कारण तर ती नंतर पातळ होते फार मिक्सरला पण फिरवलं तर पल्स मोडवर सेकंद अशी मी थोडी कणिक सगळी थोडी थोडी करून मी फिरवून घेतली आणि छान नंतरही त्याचा गोळा कट्ट करून घेतलेला आहे. आणि आता मी तयार करत आहे करंजा. तर त्याच्यासाठी मी ह्या ज्या चपाती एवढ्या 2 ते 3 पोळ्या मी लाटून घेणार आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तीचाही लाटून घेऊ शकता, किंवा एका पण पोळीला तुम्ही फ्लेवरची रोल करून त्याची तुम्ही करंजी बनवू शकता. पण मी इथं 3 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत एकसारख्या, आणि पीठ अतिशय छान झालं होतं. त्याच्यामुळे लाटायला किंवा करंजी करायला कुठेही त्रास झाला नाही, आणि अजिबात फुटली नाही, तुटली नाही. खूप छान आणि खुसखुशीत अशा माझ्या ह्या करंज्या झाल्या होत्या, मी ज्या प्रमाणात घेतलं होतं त्या प्रमाणात. तर इथं मी 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि इथं मी आत्ता वापर करत आहे जी सुगंधित करंजी आपण म्हणूया, फ्लेवरवाली करंजी. तर त्याच्यासाठी मी काय वापरलं आहे, तर त्याच्यासाठी मी वापरलेलं आहे कस्टर्डची जी पावडर आहे मँगो फ्लेवरची ती वापरलेली आहे. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही इथं वापरू शकता. आणि त्याच्यात 4 चमचे मी कस्टर्ड घेतलेलं आहे मँगो फ्लेवरवालं. त्याच्यात मी 3 चमचे वितळलेलं साजूक तूप घातलेलं आहे, आणि ते थोडंसं मिक्स करून घेणार आहे. आणि ते मी असं इथं चपात्यांना लावून घेणार आहे. तर साठ्याची करंजी काही प्रमाणात अशीच असते, पण त्याच्यात तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर याचा वापर होतो. पण मी करंजीला थोडा सुगंधितपणा यावा, त्याच्यासाठी त्याचा फ्लेवर यावा म्हणून मी इथं मँगोची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तो साठा मी एका चपातीला लावून घेतला, त्याच्यावर नंतर मी थोडंसं पीठ भुरभुरलं आणि नंतर दुसऱ्या चपातीला लावून घेतला. आणि असं मी पूर्ण तिन्ही चपात्यांना छान असा साठा लावून घेतला. आणि त्याचा मी असा छान रोल करून घेणार आहे. तर रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही असं एका चपातीचा पण घेऊ शकता, असाच रोल करून एकच पोळी मोठी लाटून त्याचा रोल केला तरी पण त्याच्या पण करंज्या तुम्ही करू शकता. आणि या करंज्या लेयर्सच्या करंज्या असतात, इतक्याच ह्या खुसखुशीत लागतात आणि इतक्याच त्या टेस्टी पण, आणि फ्लेवर जो आहे तो छान लागतो. तर साठ्याची जरी नसली तरी पण करंजीला या छान अशा त्या साठ्याच्या करंजी इतक्याच खुसखुशीत होतात आणि खूप मऊ होतात. तरी हा रोल मी छान असा एकसारखा करून घेत आहे. रोल एकसारखा करून घेऊन मी इथं मधून याला असा कट मारत आहे. तुम्ही असा जसा गोल आहे तसाच कट मारला तरी पण चालेल. 1-1 इंचाच्या जरी तुम्ही तुकडे करून घेतले तरी पण चालतील, पण मी थोडंसं मध्ये त्याला कट दिलेला आहे. तर या दोन झालेल्या आहेत, कारण जाड झाली होती माझी जी रोल आहे तर तो जाड झाला होता, म्हणून मी थोडासा त्याला मधून कट दिला आणि अशा 1-1 इंचाचे हे तुकडे करून मी घेतलेले आहेत. तुम्ही पूर्ण गोल एकाच गोल रोलचे पण तुकडे केले तरी पण चालतील. तर मी आता सगळे हे तुकडे करून घेते दोन्ही पण रोलचे. तर आता ते मी जे तुकडे 1-1 इंचाचे करून घेतले होते त्याच्या मी पाऱ्या किंवा पुऱ्या मी लाटून घेणार आहे. याला काही आपण लेयर्स वगैरे काढणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही लाटलं तरी पण चालेल. दोन्ही साईडनी कुठल्याही बाजूने लाटली, कुठलीही बाजू वरती खालती आली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपली ही साठ्याची करंजी नाही आहे किंवा पुडाची करंजी जी म्हणतो तर तशी नाही आहे, साधी करंजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही साईडनी लाटलं तर चालेल. बघा इथं तुम्हाला त्याचा कलर असा येल्लो असा दिसतोय, व्हाईट कलर दिसत नाही आहे. तर इथं बघा माझं मी हातानेच या ज्या करंज्या आहेत तर त्या बंद करून घेतलेल्या आहेत. मला असंच जमतं, मला यंत्राने किंवा त्या फिरकीने मला फिरवता येत नाही, म्हणून मी हातानेच करंजी मी दाबून घेत असते. आणि बघा इथं करंजीला कलर किती छान आलेला आहे. तर माझ्या अशा एक सूपभर इतक्या करंज्या करून झालेल्या आहेत आणि इथं ऐश्वर्याने तळायला घेतलेल्या आहेत करंज्या. तर करंज्या एकदम खुसखुशीत आणि कलर त्याला खूप छान आला होता आणि अतिशय सुंदर अशा या करंज्या लागत होत्या.
आणि करंज्या तळताना आपल्याला तेल जे आहे ते थोडंसं मीडियम असलं पाहिजे, जास्त गरम तेल करंजीला नाहीच लागत. तर मीडियम गॅसवर तळायच्या आहेत, कारण करंज्या फार पटकन तळून होतात. तिने तेलात टाकल्या आणि राहिलेल्या करंज्या तिने नंतर झाकून ठेवल्या. आता या करंज्या झाल्या की त्या पण टाकायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने या ज्या करंज्या आहेत तर त्या सगळ्या तळून घेणार. आणि हा जो मी एक वेगळा पदार्थ वापरून ज्या करंजीला फ्लेवर दिलेला आहे किंवा सुगंधित करंजी केलेली आहे, तर ती तुम्हाला आवडली का आणि कशी वाटली तुम्हाला जी मी ही केलेली सुगंधित करंजी, फ्लेवरवाली करंजी. आता आजकाल बाजारात कुठल्याही गोष्टीसाठी फ्लेवर आलेला आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे फ्लेवरमध्ये मिळत असते. म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे की करंजीलाही आपण फ्लेवरमध्ये करूया म्हणून. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि करंज्या माझ्या झालेल्या आहेत पूर्ण आणि छान मस्त अशा या करंज्या झाल्या होत्या, कलर पण छान आला होता. तर तुम्हाला ह्या करंज्या माझ्या आवडल्या का, कशा वाटल्या तुम्हाला या करंज्या? जर तुम्हाला या करंज्या आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.